मित्रांनो, बांगलादेशमध्ये निर्यात ही सुधारणा झाली आहे आणि मित्रांनो त्याला बाजारभाव किती मिळाला आहे तेही पाहणार आहोत। पण मित्रांनो, हा जो निर्यात रिपोर्ट आहे हा आजचाच आहे। काही शेतकऱ्यांनी काल कमेंट केल्या की हा निर्यात रिपोर्ट जो आहे तो जुना आहे। पण मित्रांनो, तारीख वेळ सर्व आपण दाखवतोय, त्यानुसार आपण पाहू शकता आज बांगलादेशमध्ये किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला हे पाहणार आहोत। पण मित्रांनो, दिलासादायक माहिती म्हणजे बांगलादेशमध्ये निर्यात ही सध्या हळूहळू वाढत आहे। मित्रांनो, आपण वाट पाहतोय नवीन IP परमिटची, पण मित्रांनो इम्पोर्ट परमिट नाही मिळाला तरी बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हळूहळू का होईना आपला भारतातून कांदा हा निर्यात होतोय। आणि मित्रांनो, दुबईसारख्या देशामध्ये सुद्धा सध्या निर्यात होते। आणि मित्रांनो, जो श्रीलंकाने आयात शुल्क जे वाढवलं तेव्हापासून कांदा बाजारभावामध्ये दबाव आला आणि पुन्हा नापेने कांदा बाहेर काढल्यामुळे पुन्हा आणखीन जास्त दबाव आल्यामुळे बाजारामध्ये घसरण झाली आहे। पण मित्रांनो, दिलासा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता बांगलादेशवर फक्त अपेक्षा आहे की निर्यात ही वाढली तर बाजारामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, अपेक्षा करूयात की आपण लवकरच बांगलादेशने आणखी नवीन IP परमिट काढावा आणि जास्तीत जास्त म्हणजे दररोज 100 ते 150 गाडी निर्यात व्हावी। कारण मित्रांनो, सध्या तिथं गरज आहे एवढ्या कांद्याची माहितीनुसार निर्यातदार यांच्या। पण मित्रांनो, नवीन IPची आपण वाट पाहतोय, लवकरच IP ही जारी होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पाहूयात आज किती गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला। मित्रांनो, काल सकाळपासून 8 नंतर काल दिवसभर आणि रात्रभर आज सकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 10 गाडी ही निर्यात झालेली आहे। पण मित्रांनो, याला बाजारभावसुद्धा जास्त मिळाला आहे अशी निर्यातदार यांच्याकडून माहिती मिळते। मित्रांनो, मागील 2-3 दिवसापासून पाहिले तर आपण 65 ते 68 एवढा टिकेपर्यंत बाजारभाव मिळाला। पण याला मित्रांनो आज बाजारभाव जर पाहिला तर 70 टक्के एवढा बाजारभाव मिळाला आहे। मित्रांनो, आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं तर 49 रुपये ते 50 रुपये एवढा बाजारभाव होतो। मित्रांनो, तुम्ही रिपोर्ट हा जो आहे तो पुढे पाहू शकता। पण मित्रांनो, याचा जो 70 टक्के आहे तो तुम्ही भारतीय रुपयानुसार रूपांतर करू शकता आणि पाहू शकता की किती रुपये होतो। पण मित्रांनो, जे गोलडंगा बॉर्डर आहे इथून काल 10 गाडी निर्यात झाली। म्हणजे मित्रांनो, हळूहळू बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढत आहे। मित्रांनो, अपेक्षा करूयात की आणखीन कांदा गाडी ही वाढावी आणि नवीन IP परमिट हे जे बांगलादेश सरकारने आहे ते काढावं अशी अपेक्षा करूयात। भेटूयात मित्रांनो नवीन माहितीसह। धन्यवाद।